झी 24 तास एक पाऊल पुढे। 1 ऑगस्ट नंतर मुंबईकरांना रस्त्यावरती टॅक्सी आणि रिक्षांची कदाचित कमतरता भासू शकते, कारण 16 वर्ष जुन्या रिक्षा आणि 20 वर्ष जुन्या टॅक्सी जवळपास 4,500 यांची संख्या या सगळ्या भंगारात काढण्यात येणार आहेत। मुंबईची ओळख असणाऱ्या, प्रवासाला आणि सामान वाहतुकीला दणकट असणाऱ्या प्रीमियर पद्मिनी म्हणजेच फियाटच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी आता आपल्या निरोप घेणार आहेत। परिवहन खात्यातर्फे या सगळ्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। याच विषयी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सचिव एल क्वाड्रोस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। 1 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये 20 वर्ष जुन्या टॅक्सी आणि 16 वर्ष जुन्या रिक्षा आपल्याला पाहायला मिळणार नाहीत। त्यांचं योग्यता प्रमाणपत्र जे आहे त्याचं नूतनीकरण देखील होणार नाही। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत क्वाड्रोस साहेब आहेत, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सचिव। सर, काय सगळं हे प्रकरण आहे, कशामुळे? नाही, आता एक आहे की महाराष्ट्र सरकारने 20 वर्षाच्या वरचा टॅक्सी आणि 16 वर्षाच्या कालचा जे वरचे ऑटो रिक्षा ही कॅन्सल करायची त्यांनी एक आदेश काढलेले आहेत। आणि आता 1 ऑगस्टपासून कमीत कमी एक 4,500 टॅक्सी 20 वर्षावरती जाणार आहेत आणि 16,000 ऑटो रिक्षा जाणार आहेत। आणि हळूहळू मुंबईमध्ये जुने टॅक्सी म्हणजे प्रीमियर पद्मिनी एक गेल्या 50 वर्षापासून या मुंबई शहरामध्ये लोकांची सेवा करत होता ते, आणि एक 3-4 वर्षांनी ते पाहायला मिळणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।